पण एकच प्रधानमंत्री आले असले पाहिजे ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे, की यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताची भूमिका कोणती, सामाजिक आणि देशाचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं या प्रकारचा आढावा त्यांनी घेतलेला नाही. त्यांचं भाषण ऐकलं तर त्यांच्याही भाषणामध्ये टीकाची होई, विरोधकांच्यावर टीका, अन्य सरकारांच्यावर टीका, पत्रकारांच्यावर टीका, काही. नमस्कार, मी संजय मालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आपण गेले काही तास त्या ठिकाणी बसलोय. त्या आघाडीच्या विरोधात मामा म्हात्रे यांचे विचार असतात आपण ऐकले ते संजयजी राऊत, जयंत पाटील, जयशेद आवाज, काँग्रेस अशोक ढवळे, आमदार सुशील श्री घोसाळा, माजी आमदार महेश म्हात्रे, महेश चौहानसाहेब, पांडुरंग बरोबर, ज्योती ठाकरे, विद्याताई निखंडे, महेश लहानके, व्यासपीठाचे विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि उपस्थित वर्ग वगैरे. त्या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये मी अनेक जावले. एक काळ असा होता की या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आदिवासींच्या परिसरामध्ये जायचं असेल तर सोनूभाऊ वसंत, विठ्ठलराव खाडे, काशी देशमुख, धावडकर असे अनेक लोकांच्या भाषणाच्या संबंधी आस्था असलेले लोकनेते या जिल्ह्यातले जोडून पाहिजे. त्यांची विशेषतः आदिवासींची कष्टकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका असत आणि त्यामुळे जिल्ह्याकडे सगळं महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आज या जिल्ह्याचे 2 भाग झाले, पण जरी 2 भाग झाले असते तरी काही घटकाच्या वर्गाचे प्रश्न ते तसेच आहे किंवा त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची आवश्यकता आहे. आज चिंतेची परिस्थिती आहे आणि त्याचं कारण आज देशाचं राजकारण गेले 10 वर्षांपासून बदललेलं आपण पाहतो. त्याच्या आधी वेगळी सत्ता होती, कधी काँग्रेसची होती, कधी शिवसेनेची होती. तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ज्याचं नेतृत्व मोदी करतात त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि सर्व देशामध्ये पाहिल्याच्या नंतर जिथं जिथं मोदी साहेबांची भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी वेगळ्या फसल्याला तोंड द्यायची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यकर्ता हा देशाचा प्रमुख असतो, प्रधानमंत्री हा देशाचा प्रमुख असतो. अपेक्षा असते की ते संबंध देशाच्या वेगवेगळ्या राज्याच्या लोकांचं सुखदुःख ज्याच्याशी सौम्य असावं प्रश्नाची सोडवणूक करण्याची खबरदारी घ्यावी. पण काय अनुभव आहे गेले 10 वर्ष या राज्याची या देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये. कायम लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी प्रधानमंत्र्याची असते. आणि विशेषतः निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळी माझा अनुभव अनेक वर्षाचा आहे
की जे त्यावेळेला प्रधानमंत्री होते त्या लोकांनी त्यांच्या कालखंडामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात. काय करायचं या संबंधीची धोरणं सांगतात आणि देशाला एकसंध कसं ठेवता येईल या प्रकारची भूमिका ते मांडत असतात. स्वातंत्र्याच्या नंतर काही प्रधानमंत्री मी जवळ आणि काही लावून पाहिले. मी ज्यावेळेला महाविद्यालयात शिकत होतो त्या काळामध्ये मला आठवते की पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यात आले आणि त्यांचं भाषण आम्ही लोकांनी ऐकलं. त्यांच्या संबंध भाषणामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काय केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काय करणं आवश्यक आहे आणि काय करणार आहोत या प्रकारचा आढावा त्या ठिकाणी होता. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींची भाषणं आम्ही ऐकली. गरिबी गाणं रस्त्यासाठी त्यांचा काय आग्रह होता हा कथाखाली त्या मांडत असतो. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी असो, नरसिंहराव असो, अन्य सरकारी असो, या सगळ्यांचं एकंदर कामकाजाची पद्धत आम्ही लोकांनी जवळून बघितली आणि हे भाग्य आम्हाला लोकांना मिळालं. पण एकच प्रधानमंत्री आले असले पाहिजे ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे की यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताची भूमिका कोणती, सामाजिक आणि देशाचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं या प्रकारचा आढावा त्यांनी घेतलेला नाही. त्यांचं भाषण ऐकलं तर त्यांच्याही भाषणामध्ये टीकाची होईल, विरोधकांच्या टीका, अन्य सरकारांच्या टीका, पत्रकारांच्या टीका, काही स्वतः काय केलं हे सांगण्याच्याऐवजी दुसऱ्याच्या टीका करण्याच्या संबंधीची भूमिका सातत्याने ते या देशामध्ये करत असतात. आणि असा प्रधानमंत्री आज या देशाच्या समोर किती प्रश्न वेळ आहे. आज असं दिसतंय काँग्रेस धळेंनी आपल्या भाषणामध्ये काही गोष्टी सांगितल्या, अन्य सरकारांनी सांगितल्या. आज काय चित्र या देशामध्ये, आज या देशामध्ये हे चित्र दिसतंय की या देशामध्ये लोकशाही पद्धती जिचा आपण स्वीकार केला त्या लोकशाही पद्धतीवर घाला घालण्याच्या संबंधीची धोरणाने आजचे राज्यकर्ते आणि विशेषतः मोदी साहेब हे सातत्याने करत असतात. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी आली. आता ज्यांचं वाचन आपण ऐकलं ते संजय राऊत महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी सातत्याने जाणून राहणारे नेते म्हणून त्यांचा परिचय. कुठे चुकीचं धोरण कुणी घेतलं तर त्याचा टीका टिप्पणी करण्याच्या बद्दलची स्पष्टता ही त्यांचं वैशिष्ट्य. पण एकाच ठिकाणी कुठेही भाजपवर टीका केली, मोदींच्या टीका केली, त्यांची नावाजी काही महिन्याच्यासाठी तुरुंगामध्ये गेली. आणि देशमुख महाराष्ट्राच्या गृहमंत्री अतिशय चांगलं काम करणारी व्यक्ती कुठेतरी केंद्र सरकारच्या एखाद्या धोरणाच्या संबंधीची टीका त्यांनी केली. 1 वर्षभर त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. हे महाराष्ट्रात गेले तेच देश पातळीवर होते ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आणि आदिवासींच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी केंद्राकडून ठोस पावलं टाकली जात नाही आणि त्याच्याबद्दल टीका टिप्पणी केली तर ते मुख्यमंत्री आज गेल्या 8 वेळेस तुरुंगामध्ये आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारने केलेलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. आज देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीचे मुख्यमंत्री ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अजित अतिशय चांगले काम करणारा मुख्यमंत्री.
त्यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली. ते बघण्याच्यासाठी देशाच्या बाहेरचे लोक सुद्धा येतात. आरोग्य केंद्र उभी करून लोकांना आरोग्य सेवा उत्तम कशी देता येईल या प्रकारचं एक उत्तम काम हे त्यांनी केलं. ते बघण्याच्यासाठी जगाच्या अन्य देशातले लोक सुद्धा येतात आणि असं काम करणारा एक तडफदार मुख्यमंत्री केंद्र सरकारने योग्य भ्रष्टाची सोडवणूक केली नाही त्यासाठी आग्रहानं मांडणी करणारा वेळप्रसंगी टीका टिप्पणी करणारा हा मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना फावत त्यांना तुरुंगात टाकलं. आनंद आहे की काल सुप्रीम कोर्टाने त्यांची सुटका केली आणि ते लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊन एकंदर त्यांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. ही उदाहरणं मी एवढ्यासाठी देतो की संसदीय लोकशाही पद्धती आपण स्वीकारली आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ती संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचं काम सातत्याने त्यांच्याकडून केलं जातं. अशांच्या हातामध्ये अशी सत्ता आहे. प्रश्न खूप आहेत. महागाईचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, आदिवासींचे प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत. या सगळ्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण त्या जबाबदारीचं 100% विस्मरण आज आजच्या नेत्यांच्यावर झालेलं आहे. काय गोष्टी त्या वाढतात असत्याचा आधार देऊन अनेक गोष्टी सांगतात. एका सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि अन्य घटक जर सत्तेवर आले, इंडिया आघाडीचे लोक सत्तेवर आले तर तुमच्या घरातलं सोनं काढून घेतील, महिलांच्या घरातलं मंगळसूत्र काढून घेतील, इथे जाणार घेतील. इतका असत्य फलाची भूमिका या देशामध्ये कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधी मांडली नाही. ती आज मांडून लोकांचा उदाहरण करण्याचं काम मोदी साहेब करतात आणि त्यामुळे अशांच्या हातामध्ये सत्ता ठेवणं हे देश हिताचं नाही आणि त्यासाठीच त्या लोकसभेच्या निवडणुकीकडे आपण अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखवणारी झाली पाहिजे आणि ती जर व्हायची असेल तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांचा 100% पराभव करणं आणि त्या ठिकाणी आज या आघाडीच्या वतीनं ज्याला विचारण्याच्या प्रयत्न विविध राजकीय पक्ष आज एकत्र येऊन एक नवीन रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नाला तुम्हा सगळ्यांची साथ मिळणे अत्यंत आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की त्यासाठी सुरेश म्हात्रे वाया मामा यांची निवड या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केली. त्यांचं जिल्हा परिषदेचं काम ते आपण जवळून पाहिलेलं आहे. असं काम करणारा, लोकांच्याशी बांधिलकी ठेवणारा आणि ज्यांच्या हातात सत्ता काढून घ्यायची त्यासाठी सगळ्यांची कष्ट आणि किंमत देणारा असा हा उमेदवार आज तुम्हा सगळ्यांच्या समोर आहे. ज्यांची खून तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन द्यावा, वचन त्याला विजय करा आणि सारी देशाचा नावलौकी देशामध्ये वाढवा एवढं सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायला तुमची परवानगी घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. सन्माननीय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.